आपण काल पाहिलं असेल की मुंबई विद्यापीठाच्या मुंबई युनिव्हर्सिटी त्या सिनेटच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष असेल, मिंदे गट असेल, यांनी गेले 2 वर्ष निवडणुका रखडवण्याचा, निवडणुका टाळण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. निवडणुका होऊच द्यायच्या नाही. म्हणजे मतदार नोंदणी करायची युवा सेनेनं, शिवसेनेनं 92,000 मतं आम्ही नोंदवली होती. 92,000 मतदार यादीच रद्द करायची, असे अनेक उपद्व्याप केले. 2 वर्षामध्ये अनेकदा निवडणूक घेण्याचं टाळण्यात आलं. शेवटी हायकोर्टानं दणका दिला आणि सिनेटच्या निवडणुका झाल्या काल. 10 पैकी 10 जागा जिंकून त्या मुंबईतला तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे, शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं काल चित्र स्पष्ट झालं. याआधी पदवीधर मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचा विजय झाला. आता सिनेटमध्ये म्हणजे पदवीधर मतदान करतात. त्याच्यामध्ये अनेक पदवीधर लाडक्या बहिणी सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात. यांनी यापैकी 9 उमेदवारांनी कोटा तोडून मतदान घेतलं. ओव्हर जो कोटा आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेतलं. आणि जो आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याने 865 मतं घेतली. आणि ABVP भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सर्व उमेदवारांची मिळून 706 मतं आहेत. 706 सगळ्यांची मिळून. आणि आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याची मतं 850 आहे. मुंबई विद्यापीठावर अशा तऱ्हेने भगवा फडकलेला आहे. ABVP असेल, मिंद्यांचा गट असेल, त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही. याचं कारण असं आहे, हा जो मतदार आहे सुशिक्षित, तो विकला जात नाही. इथे मतं विकत जाण्याची अजिबात शक्यता नाही. त्याच्यामुळे मिंद्यांचं काही चाललं नाही. दुसरं म्हणजे हे मतदान हे EVM वर होत नाही, बॅलेट पेपरवर होतं. त्याच्यामुळे त्यांना काही गडबड करता आली नाही. मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केलं. हे कल आणि लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे हे दाखवणारं एक चित्र मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. देखिए, ये मुंबई यूनिवर्सिटी एक बहुत बड़ी संस्था है, ऐतिहासिक संस्था है. मुंबई यूनिवर्सिटी पूरे देश में मुंबई यूनिवर्सिटी का डंका बसता है. 2 साल से भारतीय जनता पार्टी और ये जो मुख्यमंत्री है उनका गट चुनाव रोकने के लिए कोशिश कर रहा है. 2 बार चुनाव की डेट ऐलान हो गई. मतदाताओं की रजिस्ट्रेशन हो गया, 1-1 लाख मतदाताओं का रजिस्ट्रेशन हो गया. लेकिन डर के मारे ये सरकार और ABVP क्या बोलता है, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, चुनाव टालते रहे. आखिर हाईकोर्ट के आदेश से चुनाव हुआ और पूरा पैनल शिवसेना का जीत गया. 10 से 10 सीट. 10 में से जो 9 हमारे उम्मीदवार जीते हैं, उसने कोटा से भी ज़्यादा, जो कोटा लगता है जीतने के लिए, उससे भी ज़्यादा मतदान लिया है. हमारा जो आखिरी उम्मीदवार है उनको 9 से 6 906 वोट मिले और पूरे ABVP को मिलकर 700 वोट मिले हैं.
पूरे 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 ये दर्शाता है कि महाराष्ट्र का युवा, महाराष्ट्र के राजधानी का सुशिक्षित युवा शिवसेना के साथ खड़ा है। चाहे महिलाएं हो, चाहे युवा हो, शिवसेना के साथ खड़े। ये जीत इसलिए भी महत्वपूर्ण है कि यहाँ हमने जीत इसलिए हासिल की कि ये वोट खरीदे नहीं जा सके। सुशिक्षित मतदाता, तो एबीवीपी हो, भाजपा हो या शिंदे के लोग हो, जो वोट खरीदने में विश्वास रखते हैं, ये वोट खरीदे नहीं गए जा सकते। बहुत पक्के वोट होते हैं, सुशिक्षित होता है। और दूसरी बात है, ये ईवीएम पे नहीं वोटिंग होता है, ये बैलेट पेपर पर होता है, तो वहाँ भी गड़बड़ नहीं कर सके। तो मुंबई यूनिवर्सिटी यानी मुंबई के ऊपर फिर एक बार शिवसेना का भगवा लहराया है। उससे पहले ग्रेजुएट जो हमारी कॉन्स्टिट्यूंसी है वहाँ भी हम जीत गए, और फिर एक बार मुंबई यूनिवर्सिटी में जीत गए। अब ये शुरुआत है। तो धारावी को लेकर देवेंद्र फडणवीस का बयान आया कि अगर अडानी हमारी बात नहीं सुनेंगे तो हम कॉन्ट्रैक्ट वापस ले लेंगे, इस तरह का बयान देवेंद्र फडणवीस। देखिए, ये बात अगर फडणवीस जी करते हैं कि अडानी हमारी बात नहीं सुनेंगे तो कॉन्ट्रैक्ट वापस लेंगे, क्या देवेंद्र जी को ये अधिकार है अडानी का कॉन्ट्रैक्ट वापस लेने का? अडानी को कॉन्ट्रैक्ट तो नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी देते हैं। हाँ, वो उनका लाडला उद्योगपति है, उनका लाडला बिल्डर है। तो देवेंद्र जी की बात में कोई दम नाही। धारावीच्या कार्यकर्त्यांनी आज तुमची भेट घेतली आहे? नक्कीच धारावी बचावचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आता मला भेटले, राजू कोरड्यांसह सगळे पदाधिकारी, आणि त्यांची मागणी अशी आहे की धारावीची विधानसभा ही शिवसेनेनं लढावी। कारण हे आंदोलन धारावीचं शिवसेनेने जिवंत ठेवलंय, नेतृत्व या आंदोलनाचं शिवसेना करते। धारावीची विधानसभा शिवसेनेनं लढावी अशा प्रकारे वारंवार मागणी करत धारावी बचाव किंवा कृती समितीचे लोक शिवसेनेच्या नेत्यांना भेटतायत। आज पुन्हा ते माझ्याकडे आले। त्यांची जी भूमिका आहे ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर मी घालेन, आणि काँग्रेस हायकमांड सुद्धा आम्ही चर्चा करू। कुठल्या? प्रकाश आंबेडकर कुठेतरी साथ घालण्याचा प्रयत्न करत आहेत। तुमचा प्रश्न काय आहे? शरद पवार गटाने 28 जागा मागितल्या, काँग्रेस आणि पवार गट यांनी झालं तर 244 जागा होत्या, तर आता दोघांचे मिळून 244 होऊन उद्धव ठाकरे गटाकडे फक्त 44 जागा सुटते। असं कोणी सांगितलं तुम्हाला? जागा वाटपाला आम्ही बसतो, आम्हाला माहिती आहे काय गणित आहे। कोणीही आकडा घेऊन बसलेलं नाही, आणि पवार साहेब तर नक्कीच नाही, आम्हाला माहिती आहे। पवार साहेब सुद्धा या भूमिकेत नाहीत। किंबहुना पवार साहेब यांची भूमिका किंवा उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयमी आहे की आपण तिघांनी एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू की या राज्यात आपली सत्ता आलीच पाहिजे। त्याच्यामुळे पवार साहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही। प्रकाश आंबेडकर कुठेतरी भांडण लावायचा प्रयत्न करतात महाविकास आघाडीमध्ये, कारण की या विधानावरून तसंच दिसतंय की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देखील